Hi, I am Rajesh Nazare, and I want to talk you about the conveyance deed. I want to cover the GTCA point of view, the management of the cooperative housing society, paper one, lesson by lesson. But first, I am trying with the one topic, the conveyance deed. If you like, then you comment, and if the more likes come, then I will see that I will cover all the management of cooperative housing society paper one lesson by lesson, and I will explain you all the topics in Marathi and Hindi. हां, तर आपण हे जे कन्व्हिन्स डीड आहे तो आय विल बी टॉकिंग इन इंग्लिश, मराठी एंड हिंदी सो दैट एवरीवन कैन अंडरस्टैंड. सी कन्विंस डीड हा काय है, ये क्या है कन्विंस डीड? हर कोई बोलता है अरे कन्विंस डीड हो गया क्या, कन्विंस डीड हो गया क्या. बट मैंने इतनी किताबें देखा है लेकिन कन्विंस डीड बोलते हैं ये प्रोसीजर है. प्रोसीजर इज रिटन इन द बुक में, आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की कन्विंस डीड कशी करायची, बिल्डरकडून घ्यायचं, हे सगळं काय आपण करतो. पण आपलं कसं काय आहे की कन्व्हिन्स डीड आपण करतो, सगळे लिहिले प्रोसिजर की असं करा असं करा, पण का करायचं? सी वेन द क्वेश्चन कम्स वाय, देन ओनली यू विल अंडरस्टँड व्हॉट इज अ कन्व्हिन्स डीड. फक्त परीक्षेच्या हेतूनी नको. तुम्ही जर कामाला लागलात तर या कुठे काम करायला लागलात तर व्हॉट इज अ कन्व्हिन्स डीड, प्रॅक्टिकली यू शुड नो वाय इट इज रिक्वायर्ड, काय इम्पॉर्टंट है, क्यों इम्पोर्टेंट है, ये क्यों कन्विंस डीड करना जरूरी है. सी क्या होता है, जस्ट आई विल टेक द सेकेंड स्लाइड. सी हाँ, कन्विंस in cooperative housing society. The object of the society is to obtain conveyance of a land and building in favor of society. The builder is the owner of the land. Section 11 of the Maharashtra Ownership Act 1963, wherein it is mentioned the conveyance deed. Land is in the builder own name and this need to convey in the name of society. म्हणजे काय की कन्व्हिन्स डीड करायची हे कुठे लिहिले गेले आहे, कहाँ लिखा गया है? सेक्शन 11 ऑफ महाराष्ट्र ओनरशिप फ्लैट एक्ट 1963 में. सब किताबों में प्रोसीजर लिखी है, सब लिखा है, सब करना है कन्विंस डीड. मैं एक प्रैक्टिकल आपको एक बताना चाहता हूँ कि वाई इट इज़ नेसेसरी, क्यों कन्विंस डीड होना चाहिए. सी जब वाई आएगा तो यू डोंट हैव टू बाय हार्ट समथिंग. आपको अपने आप एग्जाम में समझ में आ जाएगा कन्विंस डीड क्या है. कन्व्हिन्स डीड म्हणजे काय? कन्व्हिन्स डीड म्हणजे जी लँड असते ती लँड बिल्डर विकत घेतो दुसऱ्या माणसाकडून आणि ती स्वतःच्या नावावर ठेवून ते डेव्हलप करतो आणि 12 फ्लॅट 13 फ्लॅट 30 फ्लॅट बनवून तो मेंबरांना विकतो. पण ते विकल्यानंतर तो मग रजिस्टर्ड, मग पहिला सेल ॲग्रीमेंट होते, नंतर सेल डीड होते, मग आपण फ्लॅटमध्ये राहायला जातो. पण प्रॉब्लेम काय, फ्लॅटमध्ये रजिस्टर झालं, सगळं तुमचं झालं, पण ही लँड तुमची नसते. आता लँड तुमची नसते आणि तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल की बिल्डर कन्व्हिन्स डीड करून देत नाही. सो व्हॉट इज द रिझन, काय आहे कन्व्हिन्स डीड? मी आज तुम्हाला हे सांगतो काय आहे ते. हिअर द FSI, द फ्लोर स्पेस इंडेक्स कम्स इन द पिक्चर. वॅन द बिल्डिंग गॅट CC म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट जे आहे म्युन्सिपाल्टी सिडको याच्याकडून आपल्याला भेटतं. बिल्डर अप्रोच करतो आणि हे CC भेटल्याशिवाय तो काम सुरू करू शकत नाही. तर जेव्हा तो सुरू करतो तेव्हा त्याला फक्त 1 FSI टू बिल्ड फ्लॅट असतं. बट काय होतं कालांतराने, क्या होता है, वक्त के बाद, थोड़े वक्त के बाद, मीन साल 2 साल 10 साल के बाद या 3-4 साल के बाद FSI बढ़ने के चांसेस होते हैं. गवर्नमेंट कभी कभी आप सुने होंगे कि अभी ये एरिया अंधेरी का पहले 1 FSI था, अभी 2.5 कर दिया. इसका मतलब क्या? इसका मतलब ये है कि आपका 100 स्क्वायर फीट का अगर घर है तो गवर्नमेंट आपको अगर 2 FSI दे दिया, यानी 200 स्क्वायर फीट का घर बांध सकते हैं, यानी 100 स्क्वायर फीट का मोर, इफ इट इज अ 2 FSI. So just I am giving you the example, but in the long run there is a chances that government may increase the FSI 1 to 2.5. That time the builder comes back
and once again build a flat in the open place of the society. To nullify the builder rights in the property, we need conveyance deed. अभी इसका मतलब क्या, याचा अर्थ काय, याचा अर्थ हा आहे की जेव्हा बांधताना 1 FSI दिलं होतं, पण गव्हर्नमेंटनी नंतर 2.5 केला वर्षानंतर, आणि त्यामुळे तो काय करतो, कन्व्हिन्स डीड बनवत नाही. मग 2.5 झाल्यावर काय बोलतो, 1.5चे अजून फ्लॅट बांधेल तो. पण हे आपल्याला ठीक नाही ना, आपली सोसायटी फ्लॅट आहे, मुलं खेळणारे, गार्डन वगैरे, मग तो एन्क्रोच करतो त्याच्यावर आणि तिथे बिल्डिंग बांधायला सुरू करतो, कारण त्याच्याकडे FSI असतं, कारण लँड त्याच्या नावावर असते. तर टू नलिफाय द बिल्डर राईट्स, जर तुम्हाला बिल्डर परत तुमच्या सोसायटीत नको आहे, त्याचे लँडची जी ओनरशिप आहे ती नको असेल आणि नकोच असते, त्याच्यासाठी कन्व्हिन्स डीड हा केला जातो. डॅट इज़ वाई कन्व्हिन्स डीड इज डन. तो आप लोग को समझ में आ गया होगा कि कन्व्हिन्स डीड क्यों करते. क्योंकि बिल्डर अगर ओनर है तो वो कभी भी FSI बढ़ेगा तो कभी भी आके फिर अपने घर के ऊपर और घर बांधेगा या खुली जगह पे बांधेगा, तो खेलने के लिए जगह नहीं रहेगी. तो इसीलिए कन्वेंस डीड इज इम्पॉर्टंट. सो जस्ट आई विल कंक्लूड दिस. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर तुमचे लाईक जास्त असेल तर आय विल सी दॅट GDCचे मी पूर्ण लेसन बाय लेसन कवर करेन. थँक्यू.